माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर सदैव असतील. तात्या हे आयुष्यभर पेरलेलं डोक्यावर मिरवलेलं शिवधनुष्य आहे. तुझ्या हवाली करतोय. तो सुद्धा ते लिहिलंय पेलशील याची खात्री आहे म्हणून देतोय तुला. पण तात्या मी ह्या पात्रतेचा आहे असं मला नाही वाटत. हे बघ ते मी ठरवणार आणि या बाबतीत मी तुझं काय पण ऐकणार नाही आता. अरे आयुष्य गेलं माझं. आयुष्यभर या कलेची संस्कृतीची धुरा वाहिली. सन्मानानं तिला जोपासत आलो. तू सुद्धा हे सगळं करशील याची खात्री आहे मला म्हणून तुला मी हे देतो. हे पागोटं तुमचा आत्मा आहे मला माहिती आहे तात्या. आणि गुरुचा आत्मा शिष्याला वारसा म्हणून मिळणं हे जितकं भाग्याचं असतं ना तितकंच ते जबाबदारीचं सुद्धा असतं. तुम्ही काळजी नका करू तात्या. तुमच्या सन्मानाला मी अजिबात तडा नाही जाऊ देणार. आता काही टोचतंय का? म्हणजे हा जसा सन्मान आहे तसं याला अदृश्य काट पण आहेत. हळूहळू जाणवतील. हा पण तू त्यांना बराबर करशील माहितीये मला. नमस्कार करतो. यशस्वी हो. अरे मला कशाला, लवकर घरी ये. बाबा वाट बघतोय तुझी. लवकरच दिसेन मी त्याला. चला या. बरं झालं यार तुम्ही दोघं आला. तुमच्यामुळे आधार मिळाला. नाही तर मी एकट्याने काय केलं असतं काय माहिती. ऐक ना, तुझा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण वेगळा करू ना. बरं आधी इथे काम काही आहे का तर ते सांग. हो. अरे नाही, आणि काही असेल तर मी सांगेन ना. अरे हॉस्पिटलला लागतील म्हणून मी तर पैसे सुद्धा तयार ठेवले होते. हे नाही, पैसे भरलेत आईने. अर्थात मी ते सुद्धा परत करणार आहे. म्हणजे लोन सारखं का? हा तसंच समज आता. अरे भाई, आई बाबांना पैसे परत करणारा आपल्यातला फक्त तूच असशील. ते बरं, तू तात्यांशिवाय शो करणार आहेस ना? ऐक ना, तू खरंच तात्यांशिवाय शो करणार आहेस की तिथे फक्त त्यांना बरं वाटावं म्हणून? अरे वेडा आहेस का तू? तू पाहिलंस ना तात्यांनी त्यांचा ऐवज दिलाय मला. ही साधी सुधी गोष्ट नाहीये, खूप जबाबदारीची गोष्ट आहे. जाम टेन्शन आलं असेल ना रे? मलाच काय सगळ्यांनाच आलंय. पण आता कार्यक्रम तर करावा लागणार, कारण काहीही झालं तरी तात्यांना निराश करून चालणार नाही. आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी. अरे साथ आमची काय पुसतो, आयुष्य तुझ्या नावावर. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. अरे साथ आमची काय पुसतो, आयुष्य तुझ्या नावावर. आमचा जीव भंडारा जणू उधळून देऊ भावावर.
डाया हा? मी नाहीये तर तुझ्या कवितेचं मीटर जरा चुकायला लागलं. हो का? त्याला बाबाकडे ने रे एकदा. चल चल जाऊ ना. राहू दे कविता कॅन्सल. विसरून जा काय बोललो ते. जाऊया. चला चला. चल चल. घ्या. तात्या येणार होते म्हणून वाटेकडे डोळे लावून राहिले होते मी. तर तुम्ही तात्यांना मुंबईला सोडून आलात होय? बकुळा, काय आहे बोलणं तुझं? सोडून आले म्हणजे? अगं ते तिथेच आहेत, पण त्यांना अधूनमधून तपासण्यांसाठी दवाखान्यात जावं लागणार आहे. आता मला सांग, त्यांना इथं आणलं तर इथून मुंबईला तपासण्यांसाठी नेणं सोपं होईल का आपल्याला? मग डॉक्टरांना सांगा इथे राहायला आणि आजोबांना तपासायला. होय, पुढच्या वेळी जाईल ना तेव्हा सांगी ना तुझी सूचना. मग तर झालं. हा बरं, मी काय म्हणते, आता तात्या कुठं आहेत? आहेत आपल्या विहंगाच्या घरी आहेत. मला आजोबांना भेटायचंय. हा, मुक्ता बरोबर म्हणते, मला बी तात्यांना भेटायचंय. आणि मी काय म्हणते, आता विहंग भाऊंच्याच घरी राहतायत ना ते, मग आपण जाऊया की मुंबईला त्यांना भेटाया. मला विहंग दादाला पण भेटायचंय. बरं, आपण एक काम करूया, उद्याच निघू आपण. बरोबर ना? हा, मला जायचंय. आपण उद्याच निघूया. म्हणजे अरे ऐका जरा, ऐकाल की नाही माझं? तात्यांची तब्येत बरी आहे, पण ती अजून स्थिर स्थवर व्हायला हवी की नको? हा, आणि मी आपण जरा वावराकडे जाऊन येतो की. लय दिस झाले तिकडे दुर्लक्ष झालं. एकदा तेवढी कामं आटपली की नाही की आपण सगळे मिळून एकत्र जाऊया तात्यांना बघाया. मग तर झालं. काय ग? नक्की ना? एकदम नक्की. मग तर खुश? हा, हो, खूप खुश. मी देवासमोर साखर ठेवते. बर. अरे याला म्हणतात दैवत येतं आणि कर्म येतं. खरंय बाबा तुझं. अरे बाबांनो, मालक तुम्हाला त्यांच्या समोर बसायचा मान देतात. अरे त्याचं काय हाय की नाही तुम्हाला? हा, दैवाने दिलंय तुम्हाला, कर्माने नका जाऊन देऊ. हा, हो, आम्ही तर बसायला आणि तुमचा मानपान घ्यायला नाही आलोय. हा, काय असेल ते मुद्द्याचं बोला. बर, आता थेट मुद्द्यालाच हात घालतो. त्याच असं आहे ना की हे कला केंद्र नावाचा जो काय बुद्धिबळाचा डाव चालू आहे, आणि त्यात राजाला वाचवणारी जी 2 सुंगटी आहेत ती आमच्या खिशात आम्ही टाकले. आता उरली 3, म्हणजे तुम्ही. आता तुमचं काय कसं ते सांगा. संपतराव, आमचं उत्तर काय असेल हे तुम्हाला चांगलं ठाव आहे. आणि तुम्ही हेच विचारायला आम्हाला इथे बोलवलं असेल ना, रे चला रे. बस 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 बस. नाही, ज्याच्या जीवावर तुम्ही एवढं उड्या मारायला निघालाय ना, तो तुमचा वाली त्याची अर्धी अधिक लाकडं मसनात नेऊन बसलाय. काय बसला ना झटका? त्याच्या जीवावर तुम्ही जर भांडाय निघाला असाल, लढाई निघाला असाल, काय उपयोग नाही गड्या. अहो, तो आजचा उद्या जाईल. पर तुम्ही आम्ही, अहो तुमची आमची पुरी हयात एकमेकांच्या संगतीनं, आणि ती बी एका गावात घालवायची. खरं म्हणताय का संपतराव? आता हाय का? या, माझी बातमी कधी खोटी असते होय? अहो, राजकारणात खोटी बातमी पसरवण्याचं काय मोल चुकवावं लागतं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे.
अरे वय अहो मी आता असं बी ऐकलंय की हे समदे सहकुटुंब मुंबईला पण जाऊन आलेत शेवटच्या भेटीसाठी. अहो तो दिनकर तुम्हाला सांगून गेला नव्हता वय. वय आणि चांगल्या 2 चक्रा झाल्या त्याच्या एवढ्यातल्या एवढ्यात. मग बघा आता तुम्हीच शेताची कामं घराची कामं असं सोडू कर वाऱ्यावर जाते वय. दिन्याला काय याड लागले का? मग ते बी आहे म्हणा. समजा खोट आहे तात्या येतीलच. मग बघा आता आपल्यावर ही येळ आली वय की या संपतरावाचा आपण विश्वास ठेवायचा. पाटलाची खबर बी खोटी असण्याची शक्यता कमी आहे. आणि आपण ज्याच्या भरोशावर लढायचं त्याचाच भरोसा नसेल तर आपण कायला आपलं नुकसान करून घ्यायचं. छा 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 छा. अरे हेड, हे नुकसान तोटा काटकसर हे असले दळभद्री शब्द इथं वापरायचे नाही, अजिबात नाहीत. याच्यामध्ये तुमच्या आयुष्याला पुरून उरेल एवढं काय आहे. देणाऱ्यापाशी हाय काही नसते, पर कधी कधी घेणाराची झोळी पटकी असू नये म्हणजे झालं नाही का. बघा विचार करा. हे आवडलं आम्हाला. आता तुमचं संपतराव काय बी होऊ देत, तुमच्या धाकाला आम्ही बदणार नाही. अरे जीवात जीव असेपर्यंत आम्ही तात्यांच्या बाजूनेच उभं राहू. तुमचे पापाचे पैसे घरी घेऊन जाण्यापेक्षा ते बरं. चल र. बिखेचे डोळे लागणारी माणसं बघायच्यात का रे कोणाला. हे बघा चालले. आता मला बी बघायचंय ते कुटवर तग धरून राहतात ते. काय होतंय तात्या, काही त्रास होतोय का? काय वाटलं होतं हात बरा झालाय, पण असा जरा हलवलं की दुखतो. डॉक्टरने हे दिलंय, याच्यात ठेवा म्हणाले, म्हणून आता टाकलं जरा. तेवढंच ना का अजून काही विचार करताय? ते कसं आहे, आमची मंडळी आणि घरातली माणसं यांना सोडून आतापर्यंत इतर कुठे राहिलो नाही ना, म्हणून जरा आपलं. अहो पण तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहताय असं समजूच नका ना. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला ना आमच्या घरी असं दुसरीकडे कुठेतरी राहतोय असं वाटणारच नाही. स्वतःच्या घरात असल्यासारखंच वाटेल खरंच. हे आम्हाला खात्री आहे की तशी जाणीव तुम्ही नाही होऊ देणार मला. पण कसं आहे, आमच्या मनाचा खेळ चालू आहेत, बाकी काही नाही. अजून एक सांगायचं होतं. बोला की. विहंगावर जो विश्वास टाकलात, त्याच्यावर जी जबाबदारी टाकलीत, त्यांनी मला खूप बरं वाटलं. आमच्या भरकटलेल्या विहंगाला काहीतरी दिशा दिसतेय असं वाटलं मला. आता त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तर ही जबाबदारी टाकली त्याच्यावर, आणि माझी खात्री आहे तो पूर्ण करेल. आणि कसं आहे, त्यातून जर त्याला त्याची वाट सापडली तर तुम्हाला सांगतो, माझ्या इतका आनंद तुम्हाला पण होणार. अगदी खरंय. मूर्तिकाराचा, मूर्ती घडवतानाचा, मूर्ती झाल्यानंतरचा काय आनंद असतो हे आम्हाला नाही कळू शकत.
काळजी कोणती? कसं आहे, आकार देताना जे चटके बसतात ना ते मायेचे असतात. पण मडकं का एकदा त्याच स्वतंत्र झालं ना, तर पाण्याचा भार त्याला एकट्यालाच व्हावा लागतो आणि ते अवघड आहे. विघ्नहर्ता त्याला संकटापासून दूर ठेवू एवढीच इच्छा आहे. संकट म्हणजे? कसं आहे, आमच्या कलेच्या प्रवासाला ना दगदगीचा लय मोठा शाप आहे आणि तो त्याला होऊ नये. हे सगळं करत असताना त्याची तब्येत बिघडू नये एवढीच इच्छा आहे. पण काळजी नका करू तुम्ही, होईल सगळे व्यवस्थित. आणि कसं आहे, तुझा मुलगा आहे तो, त्यामुळे तुझ्यावरच गेलाय. एकदा एखादी गोष्ट मनामध्ये घेतली ना की ती पुरी केल्या बिगर राहणार नाही तो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाने कुठलं बी चांगलं काम केलं ना की ते फळाला येत. अरे सतीश, तोरण बांधून झालं का नाही अजून? झालं. तिकडनं वाकडं आहे ते, सरळ कर. आणि रांगोळीचं काय झालं? रांगोळी सुद्धा झाली. आणि ही आर्किडची फुलं कुठे ठेवू? विहंगाच्या रूम वर लगेच ठेव. ओहो, हे काय? शिरा. आता तो गार झाला, आता गरम कर परत एकदा. करते. बर बाबा काय? काम डाऊन. काम डाऊन? तुम्ही त्याला भेटलात, तुम्ही त्याच्याशी बोलता. किती महिने झाले ग? मला तर भेटलाच नाही. त्यामुळे खूप महिने झाल्यामुळे थोडस अस्वस्थ वाटत. अस्वस्थ का? विहंग आल्यावर तो त्याच्या मनातली सगळी जळमट काढून देईल ना, म्हणजे तो पूर्वीसारखा माझ्याशी वागेल ना. ऑफकोर्स बाबा, हे बघ सगळं काही नीट होईल. हा, तू काळजी करू नकोस. येस, सगळं नीट होईल. हो, तुला माहितीये श्वेता, मी या घराचं चित्रच पाठवून टाकेन. प्रत्येकाला प्रत्येकाशी मनमोकळेपणानं बोलता येईल. इथे सगळे फक्त आणि फक्त आनंदी असतील. इतकं की सगळ्यांना वाटलं पाहिजे, येस, दिस इज अन आयडल फॅमिली, दिस इज अन आयडल फॅमिली. तू म्हणशील तसंच होईल. आपण सगळे मिळून करू. नक्की? हो. दॅट्स गुड. बरं, तुला असं वाटत नाहीये की काहीतरी राहतंय? काय? अरे हो, त्याचं गिटार. बरं, तू एक काम कर, रेवतीला फोन ला, ते कुठे पोचले ते बघ, मी त्याचं गिटार घेऊन. हो. विहंग, विहंग, विहंग कुठे? हळूहळू. काय पर्डीकर साहेब, ओळखलं का? विकास, अरे असं काय करतोयस? हे तात्या जंगम. तुला आठवलं का तुझ्या वाढदिवसाला यांचा कार्यक्रम होता? हा हा, हो. कसं आहे साहेब तुम्ही? कसं आहे, आजपर्यंत पृथ्वी गोल आहे
जन्मजन्मीचे ऋणानुबंध, प्रत्येक भेटीमागे दैवी योजना, हे सगळं संत वाङ्मयात पुराणात ऐकले, बारोडात पण सांगतो मी. म्हणजे कसं आहे, माझा याच्यावर विश्वास होता आहे, पण आज एकदम प्रचिती आली की बघा. आपल्या पुनर्भेटीचं नक्षत्र लई जोरदार आहे बघा. नाही तो विहंग भेटावा, आमच्यात रुळावा, आमचं त्याच्यावर, त्याचा आमच्यावर जीव जडावा, आणि तो तुमचा मुलगा असावा. हा योगायोग म्हणावा तरी पटणार नाही. काय विहंग तुमचा मुलगा आहे हे माहित बी नव्हतं बघा आम्हाला आधी. आणि समजलं तेव्हा भेटीचाच योग आला की. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.